मित्र हो, मी डॉक्टर किसन जिजाबा शिंदे, प्राध्यापक DPB दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर. मित्र हो, आज आपण सेट पेपर 1 अध्यापन व संशोधन अभियोग्यता याविषयी माहिती घेऊयात. प्रामुख्यानं सेट परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1चा अभ्यासक्रम यामध्ये एकूण 10 घटक आहेत. यापैकी गणितीय तर्क आणि अभियोग्यता हा जो घटक आहे याविषयी आज मी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. मी कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये गणितीय तर्क आणि अभियोग्यता हा विषय भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. दुर्दैवानं बरेच शिक्षक विद्यार्थी या गणिताबद्दल मनामध्ये भीती बाळगून असतात. प्रत्यक्षात गणितीय तर्क यावरील उदाहरणे सोडवताना कोणत्याही पाठांतराची गरज भासत नाही. गणितीय तर्कासाठी फक्त विचार ही प्रक्रिया तुमची योग्य प्रकारे उपयोगात आणावी लागते. विचारामध्ये एखादा आशय समजून घेणं, त्या आशयाचं उपयोजन करता येणं, विश्लेषण करता येणं, संश्लेषण करता येणं, या मानसिक प्रक्रिया व्यवस्थित जमल्या की यावर आधारित उदाहरणे आपण सहजपणे सोडवू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारचं वाचन किंवा पाठांतर या गोष्टीची आवश्यकता नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धा परीक्षेमध्ये गुणामध्ये जो फरक पडतो तो प्रामुख्यानं गणितीय तर्क आणि अभियोग्यता यातील तुम्ही परफॉर्मन्स कसा करता यावर अवलंबून असतो. मला खात्री आहे की आजचं हे व्याख्यान ऐकल्यानंतर तुमची गणितातील भीती बऱ्याच अंशी कमी झालेली असेल. चला, आज आपण गणितीय तर्क आणि अभियोग्यता यामधील अंक श्रेणी आणि अक्षर श्रेणी याविषयी अधिक माहिती घेऊयात. श्रेणीचे 2 प्रकार पडतात, एक अंक श्रेणी आणि एक अक्षर श्रेणी. आपणा सगळ्यालाच माहिती आहे की प्राथमिक शाळेमध्ये संख्या संचाचे विविध प्रकार आपण पाहिलेले होते. हे संख्या संच म्हणजे एक प्रकारची श्रेणीच असते. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या संच 1, 2, 3 असा अनंतापर्यंत. पूर्ण संख्या संच ज्याला आपण W म्हणतो 0, 1, 2, 3 असा अनंतापर्यंत. प्राईम नंबर्स किंवा ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो त्याचा सुद्धा एक संच तयार आपल्याला करता येतो 2, 3, 5, 7 या क्रमानं. त्याचबरोबर विषम संख्यांचा संच, समसंख्यांचा संच ह्या सुद्धा एक प्रकारच्या श्रेणींचीच उदाहरणे आहेत. अक्षर श्रेणीमध्ये प्रामुख्यानं इंग्रजी वर्णाक्षराचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. इंग्रजी वर्णाक्षरं जी 26 आहेत याच्या क्रमावर आधारित काही उदाहरणं आपल्याला विचारली जातात. खरं तर या अक्षर श्रेणीवरील उदाहरणं सोडवताना अंक श्रेणींचा किंवा अंकावरील क्रियांचा वापर आपल्याला करावा लागतो. आपण सर्वप्रथम अंक श्रेणी किंवा त्याचे काही विविध प्रकार आपण पाहूयात. अंक श्रेणीचे विविध प्रकार आपणास माहीत हवेत. ते प्रकार आपण सर्वप्रथम पाहूयात. या ठिकाणी श्रेणीत वाढ किंवा घट झालेली काही उदाहरणे तुमच्या समोर आहेत. यावरून श्रेणीचे काही प्रकारही निश्चित केले गेलेले आहेत. फरक श्रेणी हा त्यातील पहिला प्रकार की ज्यामध्ये 2 अंकामध्ये काहीतरी फरक निश्चित असतो. तो कदाचित बेरजेच्या स्वरूपात असेल किंवा वजाबाकीच्या स्वरूपात असेल. उदाहरण क्रमांक 1चं जर निरीक्षण तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 3, 11, 23 यामध्ये काहीतरी अंकाचा फरक दिसतोय. म्हणजे या ठिकाणी बेरीज झालेली आपल्या लक्षात येते, कारण श्रेणी वाढत गेलेली आहे. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 2 मध्ये श्रेणी जी आहे ती लहान होत गेलेली आहे. याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी 2 पदामध्ये वजाबाकी ही क्रिया केली गेलेली आहे. आणि म्हणून जर एखाद्या श्रेणीमध्ये घट झालेली असेल तर त्या ठिकाणी वजाबाकी
ही क्रिया असण्याची शक्यता असते आणि जर वाढ होत असेल तर त्या ठिकाणी बेरीज असेल. श्रेणीचे दुसरे प्रकार पटीतील श्रेणी. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाढ जी आहे ती थोडीशी वेगाने होते किंवा पटीमध्ये होते. उदाहरण क्रमांक 3 मध्ये 12 आणि 12 म्हणजे 1 पटीनं वाढ झालेली आहे. 12 आणि 18 1.5 पटीनं वाढ झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी काहीतरी पटीमध्ये वाढ झालेली आहे म्हणून ही गुणाकार श्रेणी म्हटलं जातं. चौथं उदाहरण जे आहे ते भागाकार क्रियेचा वापर करून तयार केलेली श्रेणी, म्हणून या श्रेणीला सुद्धा पटीतील श्रेणी, फक्त इथं भागाकार क्रिया असते आणि त्यामुळं अंक जे आहेत ते लहान लहान होत गेलेले तुम्हाला दिसतील. या ठिकाणी पहा 840, 210, 35 आणि 70चा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की 70 हा अंक 35च्या दुप्पट आहे, म्हणजे पटच आहे, फक्त भागाकार क्रिया केलेली आहे. तिसरा प्रकार जो आहे तो वर्ग व घन श्रेणी. या घन श्रेणीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता 6वी 7वी इयत्तेमध्ये आपण प्रामुख्यानं वर्ग आणि घन शिकलेलो होतो. याच वर्ग आणि घनांचा वापर करून श्रेणी तयार केली जाते. कदाचित त्यामध्ये वर्ग संख्यांचा वापर करून गुणाकार क्रिया केली जाते, बेरीज क्रिया केली जाते, वजाबाकी क्रिया केली जाते आणि त्याच्या आधारे एखादी श्रेणी तयार केली जाते. उदाहरण क्रमांक 3 मध्ये उदाहरणार्थ या ठिकाणी 3चा वर्ग अधिक 1, त्या ठिकाणी 10 अंक येतोय. या ठिकाणी 36 अंक शोधण्यासाठी कदाचित मला या ठिकाणी 3चा घन अधिक 3 करावा लागेल. 10चा अंक मग 2चा घन अधिक 2 असंही करावे लागेल. म्हणजे कदाचित तो घन असेल किंवा कदाचित तो वर्ग सुद्धा असेल आणि पुढं काही अंक मिसळले जातात. अशा श्रेणींना वर्ग व घन श्रेणी असं म्हटलं जातं. अजून एक श्रेणीचा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्णांक श्रेणी, की ज्यामध्ये अपूर्णांकाचा वापर केला जातो. यामध्ये कदाचित अंशांची एक श्रेणी वेगळी तयार केली जातात व छेदांची श्रेणी सुद्धा वेगळी तयार केली जाते. पाचवा प्रकार जो आहे तो अनेक बैजिक क्रिया एकाच वेळी वापरल्या जातात. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा क्रियांचा वापर एकाच वेळी केला जातो. तर या श्रेणीला अनेक बैजिक क्रिया असणारी श्रेणी असंही म्हटलं जातं. काही श्रेणीमध्ये एकाच वेळी 2 श्रेण्या दिल्या जातात. अशा श्रेणीला 2 श्रेणी किंवा 3 श्रेणी असणाऱ्या अंकश्रेणीचा प्रकार म्हटलं जातं. या ठिकाणी जर पदांची संख्या जास्त असेल, इथं पहा उदाहरण क्रमांक 6 मध्ये पदांची संख्या टोटल जास्त आहे, 3 आणि 3 7 पदे या ठिकाणी दिसत आहेत. याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी एकाच वेळी 2 श्रेणी असतात. उदाहरणार्थ 0, 2, 6, 12 ही एक श्रेणी, 3, त्यानंतर 8, 18 ही कदाचित दुसरी श्रेणी. आणि त्यामुळे साहजिकच एकाच वेळी 2 श्रेणी असतील तर पदांची संख्या जास्त असते हे लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रकार अंकगणितीय व भौमितीय श्रेणी, की ज्यामध्ये एखादं पद आपल्याला शोधावं लागतं. 10वं पद सांगा, 15वं पद सांगा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यावेळेस काही सूत्र आपल्याला वापरायला लागतात. त्याचा विचार आपण नंतर करूया. मित्रहो, आता आपण उदाहरण सोडवूयात. आता आपण अंक श्रेणीच्या विविध प्रकारावर आधारित काही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करूयात. पहिले उदाहरण आपण पाहूयात की या उदाहरणामध्ये एक श्रेणी दिलेली आहे. या श्रेणीमध्ये अंकामध्ये पहिल्यांदा फरक आहे का तो आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. 3, 11, 23, 39 आणि 59 आपण फरक शोधण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करू. 3 आणि 11 यामध्ये जो फरक आहे तो 8चा फरक आहे. 11 आणि 23 यामध्ये फरक 12चा आहे. याच क्रमाने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की फरक 16, 20 या अंतराने येतोय. आता आपल्याला पुढचं पद शोधायचं. 59च्या पुढे कोणतं संख्या असेल तर साहजिकच आपल्या लक्षात आलं असेल की फरकांची श्रेणी सुद्धा एक तयार झालेली आहे. यामध्ये 8, 12, 16, 20 आणि अर्थातच पुढचा जो अंक असणार आहे तो 24 असणार आहे, कारण 4चा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच 59 मध्ये जर 24 आपण मिसळलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं उत्तर 83 येतं. म्हणजेच या श्रेणीमधलं पुढचं पद जे असणार आहे ते 83 असणार आहे. म्हणजे आपला अचूक पर्याय बी आहे. दुसरी श्रेणी आपण पाहूयात. आता या ठिकाणी या श्रेणीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी श्रेणी उतरत्या क्रमाने गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी फरक जो आहे तो फरक वजाबाकीच्या स्वरूपात मांडला गेलेला आहे. म्हणजे श्रेणी वजाबाकी या बैजिक क्रियेचा वापर करून तयार झालेली हे लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे.
बघूया आपण फरक कितीचा येतोय. पहिला फरक -5चा दिसतोय, त्यानंतर 36 आणि 32 मधला -4चा दिसतोय, त्यानंतर -3चा दिसतोय. आता फरकांची सुद्धा श्रेणी तयार झालेली आहे. -5, -4, -3. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पुढचा अंक कोणता असेल, तर तो -2 असेल. म्हणजेच 29 मधून -2 जर आपण केलं तर आपलं उत्तर जे आहे ते 27 येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर आहे. आता उदाहरण क्रमांक 3 कडे आपण जाऊया. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर फरक पहिल्यांदा पहा, परंतु फरक सगळीकडे सारखा नाही. आणि जर तो सारखा नसेल किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारची मालिका नसेल, एक प्रकारचा पॅटर्न नसेल, तर आपल्याला फरक याचा विचार करून चालणार नाही. मग पटीचा आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी आपण पट आहे का हे पाहूया. बघूया 4 आणि 4 ह्या 2 अंकामध्ये जर तुम्ही पाहिलं, 4 आणि 4 ह्या 2 अंकामध्ये जर पाहिलं तर 1 ची पट आहे. 4 आणि 6 यामध्ये 1.5 ची पट आहे. 6 आणि 12 2 ची पट आहे. म्हणजे 1, 1.5, 2. आता लक्षात येईल की ही पटीची जी मालिका आहे ती तयार झालेली आहे. त्यामध्ये पुढची पट अर्थातच काय येईल आपल्या लक्षात येईल की 2.5. म्हणजेच 12च्या 2.5 जर आपण केलं तर 12च्या दुप्पट 24 आणि 0.5 न गुणल्यामुळे +6 म्हणजे 30 अंक त्या ठिकाणी येऊ शकेल. म्हणजेच आपलं उत्तर ए पर्याय आहे. म्हणजे इतकं सोपं काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती फरक आहे का पट आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. आता या ठिकाणी सुद्धा एक मालिका तुम्हाला दिसते, पण ही मालिका उतरत्या क्रमाने झालेली आहे. पण उतरत्या क्रमाने तयार होत असताना 2च पर्याय असतात. म्हणजे घट होते याचा अर्थ एक तर वजाबाकी असते किंवा भागाकार असतो. म्हणजे तो भागाकार आहे का हे आपल्याला इथं तपासावं लागेल. बघूया आपण. या ठिकाणी सुद्धा पटीचाच वापर केलेला दिसतोय, कारण 70 आणि 35 उलट्या क्रमाने शक्यतो लहान अंकाकडून आपण पाहूयात. म्हणजे तो भागाकार करणं सोपं जातं. 35 आणि 70 मध्ये जर बघितलं तर दुप्पट आहे. 70 आणि 210 मध्ये पाहिलं तर तिप्पट आहे. म्हणजे लगेचच आपल्याला, आणि आता शेवटी 1 येणार आहे हे उत्तर आपल्याला लगेच लक्षात येते. म्हणजे पट 1 केला पाहिजे. म्हणजेच 35ला कोणत्या संख्येनं भागलं म्हणजे उत्तर 1 येईल, तर 35ला 35नच भागलं तर उत्तर 1 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय सी हा अचूक आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूयात. या उदाहरणामध्ये जी श्रेणी आहे ती तुमच्या लक्षात येईल की प्रामुख्यानं या ठिकाणी सुद्धा संख्या वाढत गेलेल्या आहेत आणि मध्यभागीचीच एक संख्या विचारली गेलेली आहे. कारण 8 आणि 24 पटच दिसते तिथं सुद्धा. 24 आणि 12 पट दिसते. भाग लागतोय म्हटलं की पट आहे, लक्षात घ्या. पूर्ण भाग लागतोय म्हटलं की आपण ती पट शोधण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करूया. म्हणजे पटीची एक श्रेणी आपण तयार करूया. पहा, ही पटीची श्रेणी तयार झालेली आहे. 8 आणि 24 यांचा भागाकार 3 येतोय. 24 आणि 12चा भागाकार 0.5 येतोय. असेच प्रकारे 18 आणि 54चा भाग सुद्धा जो काढलेला आहे तो 3 येतोय. म्हणजेच या ठिकाणी लक्षात आलं असेल 3, 0.5, 0.5, 3 अशा प्रकारची श्रेणी तयार झाली. म्हणजे मध्यंतरी जो अंक राहिलेला आहे तो सुद्धा 3च असायला पाहिजे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून तो 3 अंक आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे 3 तो जर अंक असेल तर 12ला 3 न गुणलं की आपल्या मधलं पद ऑटोमॅटिक तयार होईल. 12 त्रिक 36 म्हणजे आपला पर्याय बी हा बरोबर आहे. याचप्रमाणे पुढचं एक उदाहरण आपण पाहूयात. या उदाहरणामध्ये सुद्धा 12, 12, 18, 45, 12 आणि 18 यामध्ये पटच आहे, लक्षात घ्या. 12च्या 1.5 पट आहे. म्हणजे याचा अर्थ पटीचा वापर होतोय हे आपल्याला लगेच लक्षात येतं. बघूया आपण यामध्ये उत्तर कसं शोधायचं. पहिल्यांदा आपण पट काढूयात. पट काढताना तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा 1 पट आहे, त्यानंतर 1.5 पट आलेले, नंतर 2.5 पट आलेले, 4 पट आलेले. म्हणजे पहा 1 नंतर 0.5चा वाढ झाला, त्यानंतर पुन्हा 1 ची वाढ झाली, त्यानंतर 1.5 ची वाढ झाली, आता 2 ची वाढ व्हायला पाहिजे. म्हणजे वाढ कशी होत गेली आता फरक पहा. म्हणजे मागील श्रेणीमध्ये वाढ होताना या ठिकाणी 3.5 अल्टरनेट होत होतं. इथं तसं नाही, एकसारखी वाढ झालेली, परंतु ती वाढ होत असताना टप्प्याटप्प्याने वाढत गेली. पहिल्यांदा 0.5 आहे, नंतर 1 झालं, पुन्हा 1.5 झालं, आता 2 व्हायला पाहिजे. म्हणजे पुढचा पट आपली जी आहे ती 2 असणार आहे. आणि 2 पट जर आपल्याला काढायचे म्हटलं तर साहजिकच या ठिकाणी 4 मध्ये 2 आपल्याला मिसळावं लागणार आहे. म्हणजे 6 पट त्या ठिकाणी होईल. म्हणजे 180ला 6 न गुणल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी उत्तर जे येणार आहे ते प्रामुख्यानं 1080. म्हणजे आपला पर्याय सी हा बरोबर आहे. आता यानंतरची श्रेणी आपण जी पाहणार आहोत ती म्हणजे वर्ग व घनसंख्या. या श्रेणी सुद्धा अत्यंत सोप्या असतात. फक्त यामध्ये काही वर्ग संख्या आणि काही घनसंख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पाठांतरही फार अवघड नाही. साधारण एक 10 संख्यापर्यंतचे वर्ग जर आपले पाठ असतील किंवा घनसंख्या जर आपल्या पाठ असतील तर मला वाटतंय
श्रेणी ओळखायला खूप सोपेपणा येतो. त्या पुढील सुद्धा अंक जर पाठ असतील तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जरी पाठ नसतील तरी देखील आपल्याला त्याचा अंदाज करता येतो. कारण ह्या संख्या बघितल्याबरोबर आपल्याला लगेच तर्क लावता येतो. आणि जर संख्याच पाठ नसतील ह्या तर कदाचित मग तर्क लावताना आपल्याला वेळ जाऊ शकतो. म्हणून हे अंक दिसले की लक्षात ठेवायचं की या ठिकाणी वर्ग किंवा घन श्रेणी आहे. बघूया आपण ही वर्ग आणि घन श्रेणीवर आधारित उदाहरणं कशी मांडली जात आहेत. वर्ग श्रेणीची काही उदाहरणं तुम्हाला मुद्दाम इथे दिलेली आहेत. पहा 1, 4, 9 म्हणजे या ठिकाणी 1चा वर्ग झालाय, 2चा वर्ग झालाय, म्हणजे ही सुद्धा एक श्रेणीच आहे. त्याच्या पुढचा अंक तुम्हाला विचारतील. कदाचित पुढच्या बाजूला वर्ग श्रेणी घेतली ना अधिक 1 अंक घेतलेला आहे. काय नाही, फक्त 1 अंक आहे. 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय केलंय, फक्त 1 मिसळलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या उदाहरणामध्ये प्रामुख्यानं 1 वजा केलेलं आहे. म्हणजे आता पहिला अंक समजा 1, 1चा वर्ग वजा 1 म्हणजे उत्तर 0, 2चा वर्ग 4 वजा 1 उत्तर 3, 3चा वर्ग 9 वजा 1 8, म्हणजे अशा पद्धतीनं श्रेणी इथं तयार झाली. म्हणजे वर्ग संख्येच्या जवळचा अंक त्यामध्ये कदाचित बेरीज करतील, कदाचित वजाबाकी करतील, तर एवढाच विचार या ठिकाणी करायचा आहे. मग तो वर्ग संख्या आहे का घनसंख्या आहे, सेम विचार इकडे उजव्या बाजूला तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी घनसंख्यांचा विचार केलेला आहे. म्हणजे 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आता इथं करताना तेच केलेलं आहे. 1चा घन अधिक 1 म्हणजे 1 अधिक 1 2 झालेलं आहे. पुढचं उदाहरण जर इथं बघितलं तर 2चा घन 8 आहे, त्याच्यामध्ये 1 मिसळलेला आहे म्हणजे 9 झालेलं आहे. 3चा घन 27 आहे, त्याच्यामध्ये 1 मिसळलेला आहे म्हणून 28 झाले. म्हणजे अशा पद्धतीनं घन श्रेणीचाही वापर सेम अगदी वर्ग श्रेणीसारखाच केला जातो. म्हणून आपल्याला वर्ग संख्या आणि घनसंख्या जर पाठ असतील किमान 10 अंकापर्यंतचे तरी देखील आपल्याला अंदाज करता येतो, तर्क लावता येतो आणि लगेचच उत्तर आपल्याला शोधता येतं. चला आपण यावर आधारित काही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करूया. या श्रेणीत कोणता अंक चुकीचा आहे? आता तुमच्या लक्षात आला असेल पहा 1, 9, 25, 81 सहज लक्षात येत आहे की आपल्याला या वर्ग संख्या आहेत. फक्त 50 अंक जो आहे हा वेगळा दिसतोय. म्हणजे इतकं काम सोपं आहे याच्यामध्ये. म्हणजे वर्ग संख्या एकदा आपल्या लक्षात आल्या की आपल्याला उत्तर शोधणं अत्यंत सोपं जातं. वर्ग संख्या यामध्ये आहे तेवढ्या वेगळ्या मी केलेल्या आहेत आणि 50 हा मात्र वर्ग संख्या नाही आणि त्यामुळे ती संख्या या ठिकाणी बाजूला पडते. या श्रेणीत कोणता अंक चुकीचा आहे? इथं अगदी तोच विचार आहे पहा. फक्त इथं काय केलेलं आहे, वर्ग संख्या किंवा घनसंख्येमध्ये काही अंक मिसळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता या ठिकाणी 9 हा अंक आलेला आहे, 28 आलेला आहे, म्हणजे तिथं घनसंख्येच्या जवळ तो अंक येतोय. 64 आलेला आहे किंवा 126 आलेला आहे. तर घनसंख्येच्या जवळ, वर्ग संख्येच्या जवळ येत नाही. 8चा वर्ग 64 आहे नाहीच नाही. पण बाकीच्या संख्या जर आपण बघितल्या तर या ठिकाणी कुठल्याही संख्या वर्ग किंवा घनसंख्येच्या जवळ आलेल्या दिसत नाहीत. बघूया आपण यामध्ये पर्याय कसा तयार करता येतो. घनसंख्या आपण पाहूयात कसा तयार झालेला आहे. पहा पहिली संख्या 1चा घन अधिक 1, दुसरी आहे 2चा घन अधिक 1, तिसरी आहे 3चा घन अधिक 1 आणि चौथी मात्र 4चा घन 64 अधिक 1 65 असायला पाहिजे होती, पण मात्र ती दिलेली नाही. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते सी पर्याय आहे 64. पुढचा पर्याय आपल्याला बघण्याची गरज भासणार आहे, कारण पुढचा पर्याय सुद्धा 5चा घन 125 अधिक 1 म्हणजे 126. म्हणजे 64 ही संख्या या ठिकाणी आपलं उत्तर आहे, ते आपल्याला शोधावे लागेल. म्हणजे हेच वेगळी संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. या उदाहरणामध्ये प्रामुख्यानं तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ग श्रेणीचाच वापर केलेला आहे. पण ही वर्ग श्रेणी कधी कधी गुंतागुंतीची टाकतात. म्हणजे कधी बेरीज करतात, कधी वजाबाकी करतात किंवा एकाच वेळी दोन्ही क्रिया करतात. बघूया आपण याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे का. पाहूया आपण तो फरक कसा दिसतोय तो. पहा पहिली 2 संख्या मी वर्गीकरण करून टाकलं, त्याची मांडणी कशी किंवा पॅटर्न म्हणूया आपण. तो आकृतीबंध मांडून घेतला. या आकृतीबंधामध्ये तुमच्या लक्षात आला असेल 1चा वर्ग अधिक 1, दुसरं 2चा वर्ग वजा 1, तिसरं 3चा वर्ग अधिक 1. म्हणजे या ठिकाणी एकदा अधिक 1 केले आणि एकदा वजा 1 केले, अधिक 1 केले वजा 1 केले. म्हणजे आकृतीबंध आपल्या लक्षात आलेला आहे. आता पुढचा जो आहे तो अर्थातच 4चा वर्ग वजा 1. याच्या पुढे जर आपण विचार करायला लागलो तर 5 संख्या असणार आहे. 5चा वर्ग आणि अधिक 1 म्हणजे 5चा वर्ग 25 अधिक 1 26. म्हणजे आपला पर्याय ए हा बरोबर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते 26 आहे. फक्त विचार करायचा आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे त्यामध्ये कोणता अंक मिसळलाय का, वजा केलाय का, एवढंच पाहायचंय. वर्ग संख्या आहे का घनसंख्या आहे. अगदी असंच उदाहरण एक आपण पाहूयात. यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येईल पहा यामध्ये कोणता अंक मिसळलेला आहे किंवा वजा केलेला आहे. पाहूया आपण वेगानं. पहा 2 अंकाची मांडणी कशी केलेली आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 1चा घन अधिक 1, 10ची मांडणी केली 2चा घन अधिक 2, 30ची मांडणी 3चा घन अधिक 3
आता हे ऑटोमॅटिकली तुम्हाला एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि तो पॅटर्न तयार झाल्यामुळं इथं 4चा घन अधिक 4 आलेला आहे. याचा अर्थ पुढची संख्या 5चा घन अधिक 5. साधा आधी लॉजिक त्या ठिकाणी आणि त्यामुळे 5चा घन 125 आणि अधिक 5 130 म्हणजे आपला डी पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. हे लॉजिक आपलं होतं. मित्र हो, आतापर्यंत आपण विविध बैजिक क्रियांनी तयार झालेली श्रेणी पाहिली, त्याचबरोबर वर्ग आणि घन यांना तयार झालेली श्रेणी पाहिली. आता एकाच वेळी कदाचित 2 क्रियाचा वापर केला जातो किंवा कदाचित दिलेल्या श्रेणीमधील अंकामध्येच काहीतरी संबंध प्रस्थापित केलेला असतोय. तर तशा प्रकारच्या काही श्रेणी आपण पाहूयात. आता या ठिकाणी जर या श्रेणीचं निरीक्षण तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि घन याचा कोणताही संबंध तुम्हाला दिसणार नाही. तो तपासायला हरकत नाही, परंतु तो जर संबंध नसेल तर पुढचा विचार आपल्याला करावा लागेल. आता या ठिकाणी पुढचा विचार म्हणजे याचा अर्थ असा की त्या 2 अंकामध्ये, श्रेणीमधील 2 अंकामध्ये काय संबंध येतोय का याचा विचार. आता 3 आणि 7 यामध्ये काय संबंध आहे का, 7 आणि 23 मध्ये काय संबंध आहे का, 23 आणि 95 मध्ये काय संबंध आहे का. तर तशा प्रकारे सुद्धा कदाचित काही श्रेणी तयार होतात. आता तोच संबंध मी शोधून काढलेला आहे, आपण बघूयात. पहा, 7 आणि 3 मध्ये संबंध, 3 ची दुप्पट केली आणि 1 मिसळलं 7 येत आहे. 23 मध्ये सुद्धा तोच असणार, 23 आणि 7 मध्ये 7 ची तिप्पट केली आणि 2 मिसळलं. याच क्रमानं आपण जर श्रेणी तयार केली तर तुमच्या लक्षात येईल की गुणाकार क्रिया जी आहे ती वाढत गेलेली आणि बेरीज सुद्धा वाढत गेली. गुणाकार इथं 2 होता, इथं 3 झाला, इथं 4 झाला. बेरीज इथं 1 होती, इथं 2 होती, इथं 3 होते. म्हणजे पॅटर्न आपल्या लक्षात आला आहे. या पॅटर्नमुळे पुढचा पॅटर्न आपला असा असणार आहे, 95 संख्या जी आहे त्या 95 संख्येची आपल्याला 5 पट करावी लागेल आणि बेरीज जी आहे ते 3 ऐवजी आता येतं 4 आणि ह्याचं उत्तर जर तुम्ही काढलं तर हे उत्तर 479 येतं. म्हणजेच आपला पर्याय ए ह्याचं उत्तर आहे. असंच एक दुसरं उदाहरण आपण पाहूया. इथं आहे पहा, या संख्यामध्ये काय संबंध येतोय का आपण शोधूया. मगाच्या सारखंच सेम आहे पहा. यामध्ये 11चा संबंध 3शी जोडूया, त्यामध्ये 3 त्रिक 9 अधिक 2. 35चा संबंध 11शी जोडूया, 11 3 33 अधिक 2. आता हळूहळू पॅटर्न लगेच लक्षात येतो पहा. 1 किंवा 2 पद जरी मांडले तर आपल्याला पॅटर्न लक्षात येतो. गुणिले 3 प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे पहा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. बेरीज सुद्धा स्थिर झालेली आहे पहा. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे सगळीकडे पॅटर्न तोच ठेवलेला आहे, गुणिले 3 अधिक 2. इथं तसं झालेलं नव्हतं. इथं गुणाकार क्रिया वाढत गेली होती. पहिल्यांदा दुप्पट केली, नंतर तिप्पट केली, नंतर चौपट केली. बेरीज सुद्धा अगोदर 1 घेतली, नंतर 2 घेतली, नंतर 3 घेतली. तसं इथं नाही. इथं पॅटर्न जो आहे तो स्थिर आहे. आकृती आता सांगितल्याप्रमाणे गुणिले 3 अधिक 2 म्हणजे हा पॅटर्न आपला फिक्स झाला. म्हणजे तो पॅटर्न आपण मांडून घेऊयात. पहा, 107 जो अंक आपल्याला त्याच्या पुढचा अंक शोधायचा म्हणून 107 ची तिप्पट करावं लागेल अधिक 2. हे जर उत्तर काढलं तर 323 हा अंक येतो. म्हणजे आपला पर्याय डी हा या ठिकाणी बरोबर आहे. आता अजून थोड्याशा मिक्सड स्वरूपातल्या श्रेणी आपण बघूयात. म्हणजे एकाच वेळी 2 श्रेणी सुद्धा कधी कधी दिल्या जातात. जर ज्यावेळेस संबंधच आपल्याला सापडत नाही किंवा नेहमी लक्षात ठेवायचं, जर श्रेणीमध्ये अंक जास्त आहेत. आता या ठिकाणी 5 टोटल अंक आहेत, 3 अधिक 3 6 7. जवळजवळ 5 ते 6च्या पुढे जर अंक आले तर समजायला हरकत नाही की त्या 2 श्रेण्या एकाच वेळी आहेत. आणि जर अंक 3 किंवा 4च असतील तर ती एकच स्वरूपातली श्रेणी असते. आता या ठिकाणी श्रेणी 2 आहेत, त्या अल्टरनेट असतील, कदाचित 3 श्रेण्या सुद्धा देतात. आता या ठिकाणी अल्टरनेट श्रेणी आहे, याचा विचार आपण करूया. उदाहरण दाखल 0 2 6 12 ही एक श्रेणी असेल, 3 8 18 आणि त्याच्या पुढचा अंक. त्या 2 श्रेण्या आपण वेगळ्या करून मांडूयात. पहिल्यांदा त्यातील पहिली श्रेणी म्हणून हे उदाहरण मिश्र श्रेणीचं आहे. 0 2 6 12 म्हणजे हे अल्टरनेट श्रेणी घेतली, 0 2 6 आणि 12. याप्रमाणे आपण या ठिकाणी मांडणी करूयात. पहा, याची रचना कशी झाली आपल्या लक्षात येईल. पहा, आता इथं वर्ग श्रेणीचा वापर केलाय. 1 चा वर्ग वजा 1, 2 चा वर्ग वजा 2, 3 चा वर्ग वजा 3. म्हणजे ज्याचा वर्ग करतोय त्याच संख्येनं वजा करायचं. आणि या पॅटर्नमुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. अर्थात या श्रेणीचा उपयोग आपल्याला इथं अंक काढण्यासाठी होणारच नाही. त्यामुळे ती श्रेणी जरी तुम्ही शोधली नाही कधी तरी चालू शकते, परंतु आपल्याला ती माहिती असावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितले. दुसऱ्या श्रेणीचा आपला संबंध येतो, कारण 3 8 18 आणि पुढचा अंक त्या श्रेणीमध्ये बसणार आहे. म्हणून ती श्रेणी आपण विचारात घेऊया. बघूया, 3 8 18 आणि पुढचा अंक त्या श्रेणीमध्ये आहे, पहिल्या श्रेणीमध्ये नाही तो. त्यामुळे पहिली श्रेणी जरी तुम्हाला ओळखता आली नाही तरी काही अडचण येणार नाही, पण दुसरी श्रेणी मात्र तुम्हाला इथं ओळखावी लागेल. बघूया आपण त्या श्रेणीमध्ये कसा तयार झाला पॅटर्न. तर इथं तुमच्या लक्षात येईल की गुणिले 2 अधिक 2 एवढा साधा विचार या ठिकाणी तयार झालाय. पहा, 3 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे मागल्या श्रेणीचा आधार आहे.
प्रत्येक ठिकाणी तो अंक तयार झाला. म्हणजे मागील जो विचार आपण केला होता तोच विचार इथे चाललाय. 3 आणि 8 मधला संबंध काढला, 8 आणि 18 मधला संबंध काढला, 18 आणि पुढच्या अंकाचा संबंध काढायचा. म्हणजे 18 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे दुप्पट करायचे आणि 2 मिसळायचं. हा पॅटर्न इथं तुम्हाला जो दाखवलेला दिसतोय ना, हाच आकृतीबंध तयार झालेला आहे. आणि त्याच्या आधारे आपल्याला पुढचा अंक लगेच मांडता येईल, जो उत्तर आहे 38. म्हणजे आपला पर्याय ए हा बरोबर आहे. असंच एक उदाहरण आपण पाहूयात. ही अपूर्णांक श्रेणी लगेच लक्षात आपल्या येते. अपूर्णांक श्रेणीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की अंशामध्ये काय संबंध आहे का किंवा छेदामध्ये काय संबंध आहे का हे आपल्याला बघायला हरकत नाही. पाहूयात आपण अंश श्रेणी. पहिल्यांदा आपण पाहूयात अंश श्रेणी मांडून घेतली. बघूया अंश श्रेणीमध्ये 2, 4, 7, 11 अगदी सहज लक्षात येते आपल्या. या ठिकाणी फरक पडलेला आहे. कितीचा फरक पडलाय तो मांडून घेऊयात. 2चा फरक आहे, 3चा आहे, 4चा आणि ऑटोमॅटिकली आता पुढचा फरक जो आहे तो 5चा असणार आहे. म्हणजे 11 आणि 5 पुढे येणार आहे. म्हणजे 11 आणि 5 16. याचा अर्थ पहिला येणार जे उत्तर आहे त्याचा अंश 16 असणार आहे. अगदी हाच विचार छेदासाठी आपल्याला करायचा आहे. छेद श्रेणी कशी तयार झाली आपण बघूयात. इथंही पाहूया 3 आणि 7 मध्ये काय संबंध येतोय का. फरक 4चा आहे, नंतर 6चा आहे, नंतर 8चा आहे. म्हणजे पॅटर्न लक्षात आलाय. 4, 6, 8 2-2चा फरक पडतोय. म्हणजे पुढचा अंक 10 असणार आहे. म्हणजे 21 आणि 10 31 होणार. म्हणजे त्याचा छेद 31 असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते डी पर्याय आहे 16/31. अजून एक उदाहरण तुमच्या समोर या ठिकाणी पाहूयात आपण. 3 आणि 4 ची बेरीज 7, 7 आणि 4 ची बेरीज 11, 11 आणि 7 ची बेरीज म्हणजे 2-2 अंकाची बेरीज पुढे चाललेली आहे. असाही विचार कधी कधी असतोय पहा. म्हणजे 2 अंकामधला संबंध असेल असं नाही. त्या 2 अंकाची बेरीज ही पुढचा अंक असतो. पुन्हा त्या 2 अंकाची बेरीज त्याच्या पुढचा अंक असतो. अशा पद्धतीने एक मालिका तयार झाली. आणि ही जी मालिका आहे याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की आता जर मला 29च्या पुढचा अंक काढायचा असेल तर 29च्या अगोदरचा अंकाची बेरीज घ्यावी लागेल. 29 आणि 18 याची बेरीज मला करावी लागेल आणि माझं उत्तर लगेच येईल. म्हणजे इथं अतिशय सोपा विचार आहे. फक्त तो विचार तुम्हाला नंतर करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस कुठलाच संबंध दिसत नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे संबंध दिसत नाहीत, त्यावेळेस मात्र आपल्याला त्या अंकामध्ये काय संबंध येतोय का हे शोधावं लागेल. इथं तोच प्रकार आहे पहा. इथं जर तुम्ही बघितलं एवढ्या मोठ्या अंक बेरीज करून वजाबाकी करून तुमचा वेळ कितीतरी वाया जाऊ शकतो. गुणाकार करणं हा पर्याय सुद्धा इथं होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे साहजिकच अंकांच्या रचनेमध्ये काय संबंध आहे का तर इथं शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान याचा जर विचार केला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्यामध्ये काहीतरी पॅटर्न तयार झालाय. पहा 9 शतक स्थान पहिल्यांदा बघतो मी. 9, 8, 7 आणि 6 इथं तुमच्या लक्षात येईल पहा की हे पहा हा 9 अंक. फक्त मी शतक अंक जे आहे ते लोकेट करतोय. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की इथं अंकांची एक विशिष्ट मालिका तयार झालेली आहे. अगदी तोच विचार तुम्हाला दशक अंकासाठी सुद्धा पाहता येईल. 7, 6, 5, 4, 5, 4, 3, 2 म्हणजे आता पॅटर्न लक्षात आलाय. उत्तर मांडणं अवघड नाही. मी फक्त मांडून घेतलंय ते शतक स्थान कसं आहे, दशक स्थान कसं आहे आणि ऑटोमॅटिकली आपल्याला पुढचं उत्तर काय असणार आहे लगेच लक्षात येते. म्हणजे आकृतीबंध एकदा समजला की आपल्याला उत्तर मांडणं काहीही अवघड नाही. याला कुठलंही पाठांतर लागत नाही. फक्त विचार आहे. तो विचार एकदा आपण समजून घेतला की मला वाटतं उत्तर लगेच समजेल. या ठिकाणी ही श्रेणी आपली संपलेली आहे. अजून एक प्रकार जो आहे तो अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय. मित्र हो, आता आपण अंकगणितीय श्रेणीमध्ये आणि भूमितीय श्रेणीमध्ये प्रामुख्यानं एखादं पद कसं शोधायचं हे पाहूयात. यामध्ये तुम्हाला 10वं पद विचारलेलं आहे. पहिलं पद 301 आहे ज्याला ए म्हणतो आपण आणि फरक त्याला डिफरन्स डी हा 6चा फरक या ठिकाणी आपल्याला दिसतोय. परंतु या गोष्टी आपल्याला नोंद कराव्या लागतील पहा. म्हणजे ए तुमचा 301 आलेला आहे, फरक जो आहे तो 6 आलेला आहे. तुम्हाला 10वं पद विचारलेलं आहे तर 10व्या पदासाठीचा हे सूत्र तुम्हाला दिसतं. एन म्हणजे कितवं पद ते. या ठिकाणी एन वजा 1 केलंय त्यामुळे 9 इथं संख्या आली. आता ही सगळी पैकी क्रिया जर तुम्ही केली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपलं उत्तर जे आहे ते 355 आहे. म्हणजे आपला ए पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथली श्रेणी जी आहे ती 7, 14, 28, 7च्या दुप्पट 14, 14च्या दुप्पट 28 म्हणजे पटीत वाढ झालेली आहे. म्हणजे काम सोपं आहे पहा. म्हणजे या ठिकाणी भूमितीय श्रेणी आहे. बघूया आपण. एनवे पद आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 7 गुणिले 2चा 5वा घात. कारण एन पद कितवं आहे तर तुमचं 6वं आहे. त्यातनं 1 कमी केला म्हणजे 5. ए तुमचं पहिलं पद 7 आणि आर जो आहे तो पट किती आहे तर इथं दुप्पट आहे. 7ची दुप्पट 14, 14ची दुप्पट 28 म्हणजे इथं 2 जे आहे ते पट आहे आणि त्या पटीचा वापर केलाय.
आणि ही क्रिया मांडून या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अगदी साध्या स्वरूपातलं कॅल्क्युलेशनाचं सहज तुम्हाला हे उत्तर सोडवता येईल. आता आपण अक्षर श्रेणीकडे जाणार आहोत. मित्र हो, आता आपण अक्षर श्रेणीवर आधारित उदाहरणे अभ्यासूयात. अक्षर श्रेणीमध्ये प्रामुख्याने इंग्रजी वर्णाक्षराचा क्रम आपणास लक्षात ठेवावयास हवा. सर्वसाधारण या प्रश्नाचं स्वरूप पुढील प्रमाणे असते. इंग्रजी अक्षरांची मालिका आपल्याला दिलेली असते. त्यामध्ये कॅपिटल किंवा स्मॉल अक्षर यांचा वापर केला जातो. उजव्या बाजूला तुम्हाला ही श्रेणी दिसते पहा. काही ठिकाणी तुम्हाला अक्षर गट एकत्रित करून सुद्धा मालिका दिली जाते. ह्या अक्षरांची उलट किंवा सुलट क्रमानुसार ही मालिका तयार केलेली असते. त्याचा शोध आपल्याला त्या उदाहरणाच्या अनुषंगाने घ्यावा लागतो. मालिकेत अक्षर किंवा अक्षरांचे गट कशा क्रमाने आलेले आहेत याचा शोध घेऊन आपल्याला उत्तर शोधावयाचे असते. प्रामुख्याने काही ठिकाणी या अक्षरामध्ये अंकांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे अक्षर मालिका आणि अंकांची मालिका एकत्रित करून सुद्धा काही उदाहरणे आपल्याला दिली जातात. त्याचबरोबर काही ठिकाणी स्वरांचा वेगळा विचार केला जातो. इंग्रजीमधील स्वर आपणास माहीत आहेत, ए, ई, आय, ओ, यू. मग त्या अक्षराच्या संदर्भात एखादी श्रेणी तयार झाली आहे किंवा नाही हे सुद्धा आपणास तपासावे लागते. अक्षर श्रेणीमध्ये प्रामुख्याने 26 अक्षरांचा विचार आपण करत असतो. यामध्ये स्वर जे आहेत ते लाल अक्षराने मुद्दाम होऊन मी या ठिकाणी दर्शवलेले आहेत. अक्षरांचा सुलट क्रम या ठिकाणी मी दिलेला आहे. जर तुम्हाला अक्षरांचा उलट क्रम शोधावायचा असेल तर अक्षरांचा उलट क्रम बरोबर 27 वजा सुलट क्रम या सूत्राचा वापर करा. उदाहरणादाखल समजा बी या अक्षराचा उलट क्रम काय आहे हे मला शोधायचे असेल तर मला 27 वजा 2 म्हणजे बी या अक्षराचा उलट क्रम हा 25 आहे. ई या अक्षराचा सुलट क्रम 5 आहे, पण उलट क्रम जर मला शोधावायचा असेल तर 27 वजा 5 म्हणजे ई या अक्षराचा उलट क्रम 22 आहे. याप्रमाणे कोणत्याही अक्षराचा उलट क्रमही आपणास शोधता येतो. आता काही उदाहरणे आपण पाहूयात. यामध्ये एकाच अक्षराची मालिका तुम्हाला दिलेली आहे. उजव्या बाजूला मुद्दाम वर्णाक्षराचे क्रम मी दिलेले आहेत. या आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ए अक्षर आणि सी अक्षर यामध्ये कितीचं अंतर पडलेलं आहे हे आपल्याला शोधावं लागतं. उदाहरणार्थ ए अक्षर या ठिकाणी दिसते आपणास, सी अक्षर आहे, एफ अक्षर आहे, त्याचबरोबर जे अक्षर आहे. बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या 2 अक्षरामध्ये 2चा फरक आहे, त्यानंतर 3चा फरक आहे, त्यानंतर 4चा फरक आहे. म्हणजेच यापुढील जे अक्षरासमोर येणार अक्षर जे आहे ते 5चा फरक असणार आहे. हीच अक्षर मालिका मी या ठिकाणी दर्शवलेली आहे. अक्षरातील अंतर आपले जे तयार झाले ते 2, 3, 4 आणि येणारं जे उत्तर आहे म्हणजे जेच्या पुढे असणारं अक्षर हे प्रामुख्याने 5 अंतरावर असणार आहे, म्हणजेच ते अक्षर ओ असणार आहे. म्हणून आपला उत्तर ए हा पर्याय आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 3-3 अक्षरांचे गट या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा पहिलं अक्षर कसं तयार झालेलं आहे हे आपल्याला शोधावं लागेल. उदाहरणादाखल DEFG हे अक्षर तुमच्या लक्षात आले, मी लाल कलरनं दाखवलेलं आहे. त्यामुळे साहजिकच हे अक्षर सुलट क्रमाने एक एक अंकानं पुढे सरकलेलं आहे, म्हणजेच पुढील अक्षर माझं यच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी यच हे अक्षर जे आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, हे यच अक्षर आपल्या उत्तरातील असणार आहे. उत्तरातील जी अक्षरांची मालिका असणार आहे त्यामध्ये सुरुवातीचं अक्षर यच असणार आहे. आता दुसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. दुसरं अक्षर यू पासून सुरुवात झालेलं आहे. या ठिकाणी दिसतंय पहा यू, त्यानंतर टी, एस, आर,
आणि पुढचं अक्षर अर्थातच क्यू आलेलं आहे. म्हणजे एच आणि क्यू हे दोन अक्षर आपले निश्चित झालेले आहेत. एच आणि क्यू ने सुरुवात होणारी या ठिकाणी ए हा एकमेव पर्याय आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला काय करावं लागेल की फक्त ए पर्याय निवडावा लागेल. तिसरा पर्याय आपल्याला शोधण्याची गरज भासणार नाही. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय येतोय. तरी देखील तिसऱ्या अक्षराचे क्रम कसा आहे तोही मी मांडलेला आहे. पहिल्या अक्षराचं अंतर जे होतं एकचं होतं, अधिक एकचं म्हणूया आपण. दुसऱ्या अक्षराचं जे अंतर होतं ते वजा एक आणि उलट क्रमाने ते गेलेलं आहे. तिसऱ्या अक्षरांचा जे क्रम आहे तो अधिक 2 न झालेला आहे. हे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते एच क्यू जे जा ए हा पर्याय आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ए सी ई दोन दोन अक्षराचा क्रम फरक पडलेला आहे. दुसरे अक्षर जर बघितले झेड एक्स व्ही इथं सुद्धा दोन दोन अक्षराचाच फरक आहे, परंतु उलट क्रमाने आहे म्हणजे मायनस आहे. म्हणजे अक्षरातील अंतर आपल्या लक्षात येईल. पहिल्या अक्षरातील अंतर जे आहे ते अधिक 2 ने सुलट क्रमानं असल्यामुळं आणि दुसरं अक्षर जे आहे ते उलट क्रमानं आहे, वजा 2चं अंतर आहे आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ए पर्याय आय आर. याचप्रमाणे पुढील उदाहरण आपण पाहूयात की या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की अक्षराबरोबर अंकांची मालिका सुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी अंक जे आहेत हे 5, 7, 10, 14. मग तुम्हाला साहजिकच त्यामध्ये एक नातं शोधावं लागेल. त्याचबरोबर अंकांची मालिका एन के एच ई याची मालिका तुम्हाला शोधावी लागेल. बघूया आपण. एन अक्षर जे आहे के एच ई मुद्दाम मी या ठिकाणी लाल कलर दाखवलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की 2-2 अक्षरां 3-3 अक्षराने उलट क्रमानं अक्षरांची मालिका तयार झालेली आहे. म्हणजे -3 हा फरक आहे. अंकांचा फरक जर आपण बघितला तर 5, 7 म्हणजे 2चा फरक आहे. 7 आणि 10 3चा फरक आहे. 10 आणि 14 4चा फरक आहे. म्हणजे 2, 3, 4, 5 असा क्रम त्याचा तयार झालेला आहे. आपण ती मालिका बघूयात. पहा, फरकांची मालिका जी आहे ती पहिल्या अक्षरासाठी -3चा फरक दिसला आपल्याला. दुसऱ्यासाठी अंकांचा जो फरक आहे तो 2, 3, 4 आणि आता येणाऱ्या उत्तरातील अंक जो असतो 5चा फरक असणार आहे. म्हणजे 14 मध्ये 5 मिसळावं लागणार आहे म्हणजे 19 अंक असणार आहे. आणि तिसऱ्या अक्षरातील जो फरक आहे तो उलट क्रमानं फरक झाला आहे म्हणून तो -2चा फरक दिसतोय आणि तो अक्षर जे आहे ते एन अक्षर आपल्याला येत आहे आणि म्हणून आपलं उत्तर B19N असं आहे. आता अक्षर श्रेणीचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत. मित्र हो, यानंतर आपण अक्षर अंक श्रेणीमध्ये अजून एक वेगळ्या उदाहरणाचा प्रकार पाहूयात. या उदाहरणामध्ये वर्णाक्षराचा क्रम आपल्याला विचारात घ्यावा लागत नाही. त्या क्रमाशिवायही आपण श्रेणी जी आहे ती निश्चित करू शकतो. ही अक्षर श्रेणी यामध्ये एक प्रकारची इंग्रजी वर्णाक्षराची सलग मालिका असते. यामध्ये प्रामुख्यानं मालिकेतील एकूण अक्षरे प्रथम मोजून घ्यायची. मग त्यामध्ये जी विचारली ती सुद्धा संख्या त्यामध्ये समाविष्ट करा. अक्षर संख्येनुसार गट निश्चित करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रत्येक गटामध्ये समान अक्षरे यायला पाहिजेत असे गट तयार करा. सुरुवातीस जास्त किंवा कमी अक्षर संख्येचे गट निवडू नका. आता उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्हाला दिसेल की वरील या उदाहरणामध्ये एकूण 16 अक्षरं आहेत. त्यामुळे 4 अक्षराचे 4 गट करता येतील, 2 अक्षराचे 8 गट तयार करता येईल किंवा 8 अक्षराचे 2 गटही मला तयार करता येतील. पण यामध्ये 8 अक्षराचे 2 किंवा 2 अक्षराचे 8 हे करणं जास्त संयुक्तिक होणार नाही. म्हणून पहिल्यांदा 4 अक्षराचे 4 गट या ठिकाणी मी तयार करून ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला आणि मग या गटामध्ये कदाचित पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय संबंध आहे का, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय संबंध आहे का, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय संबंध आहे का, किंवा सगळ्याच घटकामध्ये काही संबंध आहे का, अशा प्रकारे त्याची तुलना आपल्याला करावी लागते. आणि तुलना करून प्रत्येक गटाचा एक पॅटर्न असतो, एक आकृतीबंध असतो. तो आकृतीबंध जर तुम्ही निश्चित केला तर ही उदाहरणं तुम्हाला सहज सोडवता येतात. आपण पाहूयात काही उदाहरणं. आता या उदाहरणामध्ये जर निरीक्षण केलं तर तुम्हाला टोटल अक्षर किती आहेत पहिल्यांदा मोजावी लागतील. टोटल अक्षरं या ठिकाणी 16 दिसत आहेत. अक्षरांचे गट 4 अक्षरांचे 4 गट करता येतील, 8 अक्षराचे 2, 2 अक्षराचे 8. मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 अक्षराचे 4 गट करणं जास्त संयुक्तिक, ते गट मी या ठिकाणी पाडून ठेवलेले आहेत. आता पहा, तुमच्या लक्षात येईल
समजा मी पहिला आणि दुसऱ्या घटकाचा विचार केला तर इथं बीके समान आलंय आणि पी इथं मध्यंतरी नाही आणि डी नाही. म्हणजे या ठिकाणी इथलं तिसरं अक्षर जे आहे ते पी असायला पाहिजे. किंवा पहिला आणि शेवटचा घटकाचा विचार केला तर इथं सुद्धा पहा डी बी आलेलंच आहे, मधलं अक्षर इथं डी बी आलेलं आहे, म्हणजे पी अक्षर इथं मध्ये असायला पाहिजे. म्हणजे डी पी बी आणि शेवटचं अक्षर जे आहे ते मला जर शोधायचं म्हटलं तर या दोन अक्षर गटाची तुलना केली तर इथं के दिसतंय. प्रत्येक ठिकाणी के शेवट आहे पहा, म्हणजे या ठिकाणी के अक्षर शेवट आहे. म्हणजे माझा आकृतिबंध डी पी बी के तयार झाला. आणि हा आकृतिबंध तयार झाला की मला वाटतंय अक्षर शोधणं फार अवघड नाही. डी पी बी के हा आकृतिबंध आहे. म्हणजे इथं डी पी अक्षर असायला पाहिजे, इथं आता डी अक्षर असायला पाहिजे, डी पी अक्षर असायला पाहिजे. म्हणजे याप्रमाणे ते अक्षर मला टाकून घ्यावे लागतील. म्हणजे माझं उत्तर जे आहे ते ए पर्याय येईल, पी डी पी के. म्हणजे हा पर्याय माझा बरोबर आहे. दुसरं उदाहरण पाहूयात. या उदाहरणामध्ये सुद्धा जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकूण अक्षर किती आहेत ही तुम्हाला शोधावी लागतील. एकूण अक्षर 20 आहेत. त्यामुळे 4 अक्षरांचे 5 गट करता येतील, 5 अक्षराचे 4 गट करता येतील, 2 अक्षराचे 10 गट करता येतील किंवा 10 अक्षराचे 2 गट करता येतील. यापैकी सोपा पर्याय पहिल्यांदा आपण निवडूया, 4 अक्षराचे 5 गट. आता हे गट मी तयार करून घेतलेत वरचेच. आता हे गट तयार केल्यानंतर कधी कधी असं होतं की सगळ्या घटकामध्ये समान काहीच दिसत नाही. आता इथं पाहिजे एसी इथं पहिल्या आणि शेवटच्या मध्ये जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये साम्य दिसते काही प्रमाणात, पहिला आणि शेवटचा. दुसरा आणि चौथा याच्यामध्ये थोडंसं साम्य दिसते, ए बी आलेलं आहे. म्हणजे असंही तुम्हाला तुलना करावी लागेल, पहिला, तिसरा, दुसरा, चौथा. तर या ठिकाणी तुलना करून तुम्हाला काय त्यामध्ये आकृतिबंध लक्षात येतोय का हे पाहावं लागेल. आता पहिल्या आणि पाचव्यामध्ये पहा, एसी हा पॅटर्न दिसतोय पहा. म्हणजे पहिला आणि पाचवा हा जो घटक आहे याच्यामध्ये काही प्रमाणात साम्य, म्हणून तो पॅटर्न मी बाजूला ठेवलाय पहा. 1 आणि 5 एसी दिसतंय आणि तोच पॅटर्न 3 ला दिसतोय का बघा, एसी. त्याचप्रमाणे 2 आणि 3, 2 आणि 4 मध्ये सुद्धा पहा ए प्रत्येक ठिकाणी आलंय. ए बी इथं आलं, इथं ए बी, इथं बी आहे, इथं ए आहे, म्हणजे इथं ए बीच आहे. म्हणजे हा ए बी पॅटर्न. म्हणजे पॅटर्न लक्षात आलं की आता रिकाम्या जागा भरणं सोपं काम आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते प्रामुख्याने गेलं AACB. म्हणजे इतकं काम या ठिकाणी सोपं असणार. मित्र हो, आता केलेलं जे मार्गदर्शन आहे याच्या आधारे बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील, याबद्दल मी आशावादी आहे. तरी देखील तुम्हाला काही अडचणी असतील किंवा अजून अधिकचं मार्गदर्शन हवं असेल तर मी, माझे गुरुवर्य डॉक्टर राणा जगताप, माझे सहकारी डॉक्टर VB किडगावकर सर यांनी सेट नेट परीक्षेसाठी पेपर 1 वर आधारित असणारे अध्यापन व संशोधन अभियोग्यता या पेपरशी संबंधित जे पुस्तक आहे याचाही संदर्भ तुम्ही घ्यावा. तुमच्या शंकांचं निरसन यामध्ये होऊ शकेल. धन्यवाद.